नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी. 6 जुलैची सर्वात महत्त्वाची खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती समोर आली. बघा, 3,000 रुपयांचं वाटप सुरू झाले. 3,000 रुपयांचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला वाटप सुरू झाले, त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. महिला भगिनींना पैसे जे ते जमा होत आहेत. बघा, सर्वांना पैसे जे ते जमा होणार आहेत. सर्व महिला भगिनींना पैसे जमा होणार आहेत आणि पैसे वाटप सुरू झाले. सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना सांगू इच्छितो, पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पैसे वाटप व्हायला सुरुवात झाली आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते आता जमा होणार आहेत. त्याच्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 3,000 रुपये जे ते सुरू झाले आहेत. 3,000 रुपयांची जे काही रक्कम आहे ती महिला भगिनींना जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्याच्याविषयीची नवीन आलेली अपडेट आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रात सगळीकडे शेअर झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे. बघा, 3,000 रुपये जे ते तुम्हाला सुरू होणार आहेत. पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. महिला भगिनींना किती रुपये जमा होत आहेत त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता बघा. राफत खान, बघा राफत खान यांना पैसे आलेले आहेत. आता बघा, जर आपण पाहिलं तर या ताईंना हे जे काही पैसे ते जमा झाले आहेत. बघा, 1,500 आहे. थँक्स सर. 1,500 रुपये तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता याच्यामध्ये काही महिला भगिनींचा मला अशा पद्धतीचा पण रिप्लाय आहे की 3,000 रुपये जमा झाले आहेत. आता 3,000 रुपये तुम्हाला खरंच जमा होत आहेत का? ज्यांना जमा झाले 3,000 रुपये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे 3,000 रुपये आलेले आहेत म्हणून. ज्यांना आले त्यांनी खरंच लिहून पाठवा. आणि जर तुम्हाला 3,000 येत नसतील तर 1,500 रुपये लिहून पाठवायचे. 1,500 रुपये तर सुरू झाले एवढं मला माहिती आहे. 1,500 रुपयांची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 1,500 रुपये जे ते तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झाली आहे एवढं निश्चित आहे. तुम्हाला जे काही पैसे आहेत, जूनचा जो हप्ता आहे बघा, जूनचा हप्ता 12वा हप्ता तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 11 हप्ते तुम्हाला दिले होते. 11 हप्त्यांचे 1,500 रुपयांप्रमाणे जर आपण केलं तर बघा 16,500 रुपये तुम्हाला जमा केलेले आहेत, म्हणजेच दिलेले आहेत. सरकारने 16,500 रुपये आतापर्यंत दिलेले होते. आता याच्यामध्ये पुन्हा हे 11 हप्ते होते. आता 12वा हप्ता जो आहे तो 12वा हप्ता पण जमा झालेला आहे. 1,500 रुपयांचा 12वा हप्ता आणि हे 1,500 आणि हे 16,500 अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर 12 हप्ते म्हणजेच एका वर्षाचे तुम्हाला 18,000 रुपये सरकारने आता वाटप केलेले आहे. बघा, 18,000 रुपये सर्व महिलांना आतापर्यंत मिळालेले आहेत. कोणाकोणाला मिळाले आहेत बरं 18,000 रुपये? सर्व म्हणजे सुरुवातीपासून कोणकोणत्या महिला लाभ घेत आहेत ज्यांना आतापर्यंत 18,000 रुपये मिळाले आहेत? सर्व हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. अशा किती महिला आहेत, कोणकोणत्या महिला आहेत ज्यांना 18,000 रुपये मिळाले आहेत? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बघा, सर्व महिला भगिनींनो, हे जे काही पैसे आहेत हे तुमचे पैसे आहेत आणि ही जी काही माहिती ही तुमच्यासाठी. फक्त एक आपल्याला माहितीच तो सांगायचं की किती महिला सुरुवातीपासून लाभ घेत आहेत. 18,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत का? सुरुवातीपासून जर तुम्ही लाभ घेत असाल तर सर्व महिलांना 18,000 रुपये मिळाले आहेत. आणि जर तुम्ही सुरुवातीपासून लाभ घेत नसाल तर तुमची जी काही रक्कम आहे ती एकतर 16,500 असू शकते किंवा मग त्याच्यामध्ये 15,000 रुपये असू शकते. अशा पद्धतीने काही महिलांची रक्कम जी असू शकते, काहींची कमी काहींची जास्त. कारण त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरला आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. कधी तुम्ही अर्ज भरला होता, कधीपासून तुम्ही लाभ घेताय त्याच्यावर ते त्या ठिकाणी सर्वस्वी अवलंबून आहे. आता बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यांना 1,500 आले आहेत. पण खाली बघा, खाली तुम्हाला दाखवतो बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, राखी कलंत्री, राखीताईंना बघा पैसे आलेले नाहीत. नाही आले नाशिक जिल्हा अजून. बघा, पाहू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये अजून आलेले नाहीत. म्हणजेच काय तर पैसे सर्वांना आलेत का? नाही. पैसे फक्त काही ठिकाणीच आलेले आहेत. आज पैसे येतील का? तर नाही, आज पैसे येणार नाहीत. लक्षात घ्या, आज 6 जुलै आहे. आज 6 जुलै आहे, रविवार पण आहे. आणि सोबतच सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना, वारकरी बांधवांना
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. कारण आपण जर पाहिलं तर आज आषाढी एकादशी आहे आणि त्यासोबतच आज रविवार असल्यामुळे बँक पण बंद आहे आणि बँक बंद असल्यामुळे आज पैसे जमा होणार नाही आहेत. बघा, आज पैसे नाही आहेत. ठीक आहे, आज पैसे येणार नाहीत. मग पैसे कधी येतील? तर उद्यापासून सर्वांना जमा होऊन जातील. उद्यापासून सर्वांना पैसे जे ते जमा होऊन जाणार आहेत. आता जर आपण पाहिलं तर काल काही महिलांना त्या ठिकाणी पैसे जमा झाले आहेत, पण आज येणार नाहीत. उद्या सर्वांना पैसे येऊन जातील. आता राखीताईंना पण सांगू इच्छितो, राखीताई तुम्हाला पण उद्या पैसे त्या ठिकाणी जमा होऊन जातील. कारण हे जे काही पैसे आहेत हे शनिवारी त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे, म्हणजेच आषाढीच्या अगोदरच सुरुवात झाली आहे. रविवार असल्यामुळे सुट्टी होती आज आणि त्यामुळे पैसे येणार नाहीत. पण सोमवारपासून सर्वांना पैसे येऊन जातील. जवळपास आपण जर पाहिलं तर बघा 2,43,00,000 महिलांना ह्या ठिकाणी पैसे जे आहेत ते पैसे वाटप होत आहेत. 2,43,00,000 महिलांना. किती निधी मंजूर झाला होता? तर 3,600 कोटी रुपये. 3,600 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला होता. आता पुढची महत्त्वाची अपडेट बघा. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्त्याची प्रतीक्षा आहे, पण ही प्रतीक्षा आता संपलेली असून लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी जो आहे तो वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. पाहू शकता बघा, जी काही तांत्रिक प्रक्रिया आहे मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रोसेस असते, शासकीय काम आहे, त्याला प्रोसेस फॉलो करावी लागते. प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. बघा, प्रोसेस पूर्ण झाली, तांत्रिक प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाल्यानंतर आजपासून तुम्हाला जे काही लाभ देण्याची, वितरित करण्याची जी काही प्रक्रिया ती सुरू करण्यात आली. या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. म्हणजेच काय, तर तुमचं जे काय आधार लिंक बँक खातं असेल त्यामध्येही पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. बघा, जून महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. जून महिन्याचा हप्ता हा 12वा हप्ता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही जी काही रक्कम आहे ती जमा होणार आहे. आता महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार आहे, हा मला विश्वास आहे, असं देखील महिला व बालकल्याण मंत्री माननीय अदितीताई तटकरे म्हणालेले आहेत. पाहू शकता बघा, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्यावेळेस तुम्हाला हप्ता वाटप होतो किंवा जो काही निधी आहे, निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली, म्हणजे समजा तुम्हाला हप्ता जर वाटप करायला सुरुवात झाली की त्याची माहिती बघा, हप्ता जमा व्हायची जी काही माहिती आहे, म्हणजे हप्ता जमा होतो अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांच्याकडनं ऑफिशियली, पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या समाज माध्यमावर त्यांच्याकडनं ऑफिशियली ही माहिती दिली जाते की सर्व महिलांना आता पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे, त्यामुळे तुम्ही चेक करत राहा म्हणून. कारण बघा, सर्व महिलांना समजायला पाहिजे, बहुतेक महिला भगिनी वाट पाहत असतात. आता जर आपण पाहिलं तर बघा, 5 जूनला तुम्हाला मेचा हप्ता आला होता. आता आपण जर पाहिलं तर 6 जुलै, म्हणजे जवळपास 5 जुलैलाच तुम्हाला जूनचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली. म्हणजे अशा पद्धतीने जवळपास एका महिन्यानंतर पैसे तुम्हाला जमा होत आहेत. पण एक लक्षात घेण्यासारखं आहे की जुलै महिना सुरू आहे पण जूनचा हप्ता मिळतो. म्हणजेच काय, तर त्या महिन्यामध्ये तो हप्ता आपल्याला मिळताना पाहायला मिळत नाही आहे. 1 महिना उशिराने हप्ता तुम्हाला जमा होतो. ठीक आहे, तर आता आपण बघा, असा चेक करा तुमचा बॅलन्स. तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील पैसे जमा झाले की नाही चेक करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागेल. तिथे जाऊन तुम्हाला पासबुकवर एंट्री करावी लागेल. त्यावरनं तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही ते तुम्हाला समजणार आहे. किंवा तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर त्या मोबाईल नंबरवर तुम्ही मिस कॉल देऊ शकता, त्यावरनं पण तुम्हाला समजेल. तुमच्याकडे जर समजा तुम्ही बँकेचं कुठलं ॲप वापरत असाल, जे काही तुम्ही बँकेत अकाउंट असेल तुमचं, त्या अकाउंटमध्ये, त्या ॲपमध्ये तुम्ही लॉग इन करून पण चेक करू शकता तुमचे पैसे आलेले आहेत किंवा नाही. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. 3,000 रुपये तुम्हाला सुरू होणार आहेत का, तर ज्यांना आले असतील त्यांनी सांगा, म्हणजे जेणेकरून समजणार आहे की 3,000 रुपये येत आहेत किंवा नाही. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.